माननीय छबुभाऊ नागरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नाशिक शहर जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक नानासाहेब सानप, संस्थापक अध्यक्ष उमंग फाउंडेशन. राम मंदिरात चोरी करणाऱ्यांचा धिक्कार असो, धिक्कार असो. धिक्कार असो, धिक्कार असो. चोरी करणाऱ्यांचा धिक्कार असो. सब लढते अयोध्या येथील श्रीराम मंदिर ट्रस्टमधील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांविरोधात नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं. गोदाघाट परिसरातील दुतोंड्या मारुती मंदिरासमोर झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी तब लढे थे गोरों से, अब लढेंगे चोरों से तसेच राम मंदिरात चोरी करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या. आंदोलनादरम्यान रामकृष्ण हरी भजन करण्यात आलं आणि श्रीरामाची महाआरती करून आंदोलनाचा समारोप करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार नाशिक शहर जिल्हाध्यक्ष छबू नागरे यांनी प्रभू श्रीराम हे सत्य, न्याय आणि आदर्श आचरणाचं प्रतीक असल्याचं सांगत मंदिरातील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. रामभक्तांच्या श्रद्धेशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच अन्यायाविरुद्ध लढा देण्याच्या भावनेतून हनुमान चरणी प्रार्थना करून हे आंदोलन करण्यात आल्याचं सांगत हे आंदोलन केवळ नाशिकपुरतं मर्यादित न राहता आगामी काळात राज्यभर तीव्र करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते. हा सगळा विचार तुम्हाला करावा लागेल आणि पुढच्या पिढ्यांना जर चांगलं जीवन जगता आलं पाहिजे असं आपल्याला वाटत असेल तर आजच धनंजय भाऊ या धर्माचं रक्षण हे आम्हाला करावं लागेल आणि त्याच्यासाठी वेळ आली तर रक्त सांडवावं लागलं तरी रक्तही सांडवावं लागेल की तयारी आपल्याला ठेवावी लागेल. मित्रांनो, तेव्हा तुमचा आमचा धर्म जपला जाईल, जोपासला जाईल. नाहीतर आम्ही फक्त स्मरण करत राहू, मंत्रोच्चार करत राहू, पूजा पाठ करत राहू आणि आम्ही आमचा धर्म, आम्ही आमचा देव जपणार नाही. आम्ही आमच्या डोळ्यासमोर जर का चोऱ्या होणार असतील आणि मी रस्त्यावर उतरणार असो तर ती तुमच्या आमच्या दृष्टीने सुद्धा शर्मेची बाब आहे आणि आपल्याला ती शर्म आहे. म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं इथे निषेध आंदोलन करायला आलो. समोर गोराराम मंदिर आहे. खरं म्हणजे पैठणकर साहेब त्यांचे सगळे सहकारी पोलीस बंद मागे उभा आहे. आम्ही घोषणा देणार नाही सरकार आमचे डरते, पोलीस आगे करते, कारण पोलिसांनी मला सहकार्य केलं, तुम्ही आमच्या आड आला नाही म्हणून तुमचे देखील मी आभार मानतो. पण आम्ही काळाराम मंदिरामध्ये जाणार होतो, पण काळाराम मंदिरामध्ये जाऊ नका म्हटले. तिथं प्रश्न काही आयरणी आहेत, ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होईल. आम्ही समजदारीने घेतलं निषेधाचं आंदोलन करायचं आहे तर काळाराम मंदिर काय आणि गोराराम मंदिर काय. अरे मंदिरामध्येच कुठे देव आहे. तुमच्या आमच्या हृदयात देखील राम आहे. तुमच्या आमच्या हृदयातला राम आपल्याला जपायचा आहे, हे जास्त महत्वाचं आहे. आमच्याच काय पोलीस मित्रांनो, तुमच्याही हृदयात राम आहे. याच रामाचं रक्षण तुम्ही देखील करता. पण तुम्ही असताना, सरकारी यंत्रणा असताना कोट्यवधी रुपयाच्या चोऱ्या होताच कशा, हा आमचा प्रश्न आहे. पण त्यांना पाठीशी घालताय कोण, हा आमचा नवीन प्रश्न आहे. बरं, जे ट्रस्टी तुम्ही केल्यात त्या संसदेमध्ये तुम्ही त्यांची नावं डिक्लेअर केली. सरकारी यंत्रणेने सगळं तपासून घेतलं. इथे छोटे मोठे गुन्हे कोणावरती असले तर आपल्याला नोटीस येते, पोलीस घेऊन जातात. आंदोलन करायचं म्हटलं तर परवानगी नाकारतात आणि जर साळसूतपणाने त्या मंदिरामध्ये दानाच्या चोऱ्या होत असतील तर त्याचं उत्तर घ्यायचं कुणी, त्याला उत्तर द्यायचं कुणी, हा माझा खरा प्रश्न आहे. आणि तोच प्रश्न तुमच्याही मनामध्ये असेल. आणि माझ्या माता भगिनी तर फार भोळ्या भावल्या आहेत. राम म्हटलं की त्यांना काहीच शिकत नाही. लेकरू रडत असलं आणि रामाचे अर्थ चालू असेल तर लेकराकडे पाळणार आहे तर रामाकडे पाहतील. कारण ती आस्था आहे, ती श्रद्धा आहे, तो जपला आहे, तो भाव आपण आपल्या मनामध्ये परंपरेनं जपला आहे. आणि म्हणून आपण या सगळ्या निषेध आंदोलनाच्या निमित्तानं आपण सगळे जमलात. खरं म्हणजे धनंजय भाऊ, आपण आता हे सगळं झालं की तुम्ही थोडं निरूपण करा. पण मी ज्या काही सोन्या चांदीच्या विटा तिथनं चोरीला गेला विलासराव, त्या मी प्रतिकात्मक स्वरूपामध्ये सोन्या चांदीच्या विटा आणल्यात, त्या देखील